राष्ट्र तर लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक अशी आनंदाची बातमी घेऊन आलोय जी ऐकून तुम्हाला इतका आनंद होईल की तुमच्या चेहऱ्यावर हसू तर फुलेलच, पण मनातही एक वेगळा उत्साह, आत्मविश्वास जागेल। आज आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे। तर आज म्हणजे जवळपास तुम्हाला 2298 ते 3700 कोटी रुपयांचा डेबिटद्वारे वितरित होणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, तर बँक खात्याचं पाठवण्यात जाणार आहे। तर आजपासून तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे। तर विशेष म्हणजे आज एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा आता खरोखर संपलेली आहे। तुमच्या एकजुटीमुळे आणि तुमच्या हक्काच्या मागणीमुळे सरकारला अखेर समोर झुकावं लागलं आहे। कारण पैसे कमी आले होते, पण आता पैसे जास्त येणार आहेत। आपण GRही बघितला होता, पण आता त्यातही बदल करण्यात येणार आहे। सरकारने आता आश्वासन दिलेलं आहे। 3 मोठ्या घोषणा सरकारने जाहीर केल्या आहेत आणि घोषणा तुम्हाला माता बहिणींसाठी खूप खास आहेत। आज मी तुम्हाला अशी आनंदाची बातमी सांगणार आहे, तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर देईल। जूनचा हप्ता याआधीच वितरित करण्यात आला होता, पण आता लाखो महिलांचा हप्ता प्रतिलिंबित म्हणजेच अजून मिळालेला नाही आहे। त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता याबाबतचे काही प्रश्न तुमच्या मनात आहेत। त्यांना काय करायचं? ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे? त्यांच्या हप्ते पेंडिंग का आहेत? तर ऑगस्टचा हप्ता आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे, कारण की जून जुलैचे हप्ते खूप जणांना तटल्यामुळे आता हाही हप्ता लवकरच देणार आहेत। सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जून जुलैचे हप्ते, ऑगस्टला हप्ता आणि पेंडिंग हप्त्याबाबत सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनो काळजी करायची अजिबात गरज नाही। मी आज तुम्हाला सर्वांना, मग त्या कोणत्याही प्रकारच्या लाडक्या बहिणी असो, आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। ही बातमी एका विश्वास वृत्तवाहिनी दिली आहे आणि त्यांनी आर्थिक तरतुदीचे विश्लेषण अगदी व्यवस्थित केले आहे। त्यांनी स्पष्टपणे केले यात आहे पैशाची आर्थिक तरतूद कशी केली गेली आणि मागे काय घडलं। यामुळे तुमच्या लाडक्या बहिणीसाठी ही बातमी इतकी आनंदाची आहे की त्याचबरोबर कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत आणि सरकारने कोणत्या अटी ठेवल्या आहेत याची ही सविस्तर माहिती आज तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला स्किप अजिबात करू नका। चला तर आता आनंदाची बातमी सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत काही ठळक आणि महत्त्वाच्या गोष्टी आजपासून समजून घेऊया। तर चलत व्हिडिओला जराही न वेळ घालवता सुरू करूया। सर्वात मोठी बातमी अशी आहे की सरकारने हप्त्याची रक्कम 1500 रुपयात 2100 रुपये करण्याची शक्यता आणलेली आहे। कारण की तुम्ही अगदी बरोबर ऐकलं की वाढीची शक्यता आलेली आहे, प्रत्यक्षात येण्याची चिन्ह दिसत आहेत। विशेष म्हणजे ही बातमी तुम्हाला कालच सांगितली होती, आज सकाळच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे। जर तुम्हाला यावरती विश्वास बसत नसेल तर सरकारचे विविध वृत्तपत्रे सुद्धा आहेत बघा। सकाळचे म्हणजेच सकाळमध्ये किंवा लोकमतमध्ये, पुढारीमध्ये, सर्व वृत्तपत्रामध्ये आता आलेलं आहे 1500 रुपयेवरून 2100 रुपये करण्यात येणार आहे। तर तुम्हाला कालच याबाबतची माहिती मिळाली नसेल तर आज देतो मी। आर्थिक जनगणना निधी उपलब्धतेनुसार ही वाढ एप्रिल 2025 पासून मार्च 2025 पासून लागू होण्याची शक्यता होती, पण लवकरच प्रत्यक्षात येण्याची चिन्ह दिसत आहेत। सरकारने 2025 यासाठी 3600 कोटीची तरतूद केली आहे, परंतु तरतुदीमुळे ही वाढ शक्यता होत आहे। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं होतं की त्यावेळी एवढे पैसे मिळणार, पण आता किती हजार कोटीची मागणी आणखीन केली आहे सरकारने, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर यापैकी आपल्याला स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे 5-6 जिल्ह्यांमधून 10 लाख फॉर्म अपात्र झाले आहेत, पण प्रत्येक लाडक्या बहिणींचे 1500 रुपये वाचले आणि त्यातून सरकार 2100 रुपये देऊ शकतं। त्यातून सरकार 2100 रुपये देण्याची अजूनही त्यांना ही खात्री नाही आहे की अजून किती फॉर्म अजून राहिले आहेत, कारण की 2100 रुपये देऊ शकत नाही। अपात्र फॉर्म कोणाचे आहेत? ज्यांनी त्रुटी केल्याच्या उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त किंवा ज्यांनी खोटी बातमी देऊन फॉर्म भरले आहेत त्यांचे फॉर्म अपात्र ठरले आहेत। थोडक्यात या अपात्रमुळे सरकारचे पैसे वाचले आणि त्याच पैशातून तुम्हाला लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा मार्ग मोकळा झाला। आता तुम्ही म्हणाल की वाढ नेमकी होणार कधी? आता तर लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनच्या मुहूर्तावर किंवा भाऊबीजेचे ही
वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारच्या बजेट फिक्स आहे आणि ते 36,000 कोटीचं आहे. सरकार म्हणत आहे आम्ही हे पैसे तर वाटणारच आहोत, पण आता 10 लाख लाडक्या बहिणींचे फॉर्म अपात्र झालेत, पण 30 ते 40 लाख फॉर्म छाननी तर अजून झालेले नाही. सरकारने हजारो कोटी रुपयांचे वाचवलेत, पण पैसे कुठे जाणार आहेत? तुम्हाला लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याचे आहेत की नाही हे अजून सरकार निश्चित करणार आहे. एका दगडात दोन पक्षी जर मारायचे झाले, एकीकडे अपात्र लाडक्या बहिणी तर दुसरीकडे हे पैसे खूपच शिल्लक राहिलेत. लाडक्या बहिणींना जास्त रक्कम देणार आहे हे सगळं काही होते कारण आता स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्या आहेत. कारण सरकारला माहीत आहे की तुम्हा लाडक्या बहिणींचे मते महत्त्वाचे आहेत, त्यामुळे निवडणुकीपूर्वी तुमचं तोंड गोड करण्यात त्यासाठी गरजेचं आहे. पण निवडणुका झाल्या की काय होतं हे तुम्हालाही माहिती आहे, म्हणूनच तुम्ही सावध राहायला हवं. तुमच्या हक्कासाठी लढायचं की तुमचा लाभ बंद होऊ नये यासाठी योग्य पाऊल उचलायचं. यात आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कोणाला लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार नाही आणि विशेष रक्षाबंधन 3,000 रुपयांना बोनस कोणाला मिळणार नाही याचं उत्तर स्पष्टपणे आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी हा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांचा नावावर चारचाकी किंवा असे कोणतेही वस्तू असेल तर त्या नावावर आधी गाडी होती आणि तुम्ही ती विकली असेल, तुम्हाला या विक्रीचा पुरावा सादर करावा लागेल. याशिवाय ज्या महिला किंवा त्यांचे पती आयकर भरतात त्यांना हा लाभ मिळणार नाही. ते एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला सासरा किंवा इतर कोणत्या आयकर त्यांच्या तुमचा लाभावर परिणाम होणार आहे, पण जर तुमचा पती आयकर भरत असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. त्याचबरोबर सरकारी नोकरी असलेल्या महिलांना हा लाभ मिळणार नाही आणि ज्या महिला PM किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना 500 रुपये मिळतील, कारण त्या योजनेतून त्या दरमहा 500 रुपये मिळतात. म्हणजे त्यांना लाभ होणे योजनेतून एजंट्स किंवा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्रात शेतकरी कुटुंबाची संख्या किती आहे? जवळपास 20 ते 40 लाख शेतकरी कुटुंबाचे आहे. त्यामुळे सरकारने हजारो कोटी रुपये वाचवत हे पैसे लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्यासाठी वापरले जाणार. यासाठी रक्षाबंधन विशेष आर्थिक भेटीबद्दल बोलूया. ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनाच्या निमित्त तुम्हाला लाडक्या बहिणींना सरकारकडून आर्थिक आधार मिळणार आहे. ती म्हणजे ही बातमी आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यावेळी 2 महिन्याचे एकत्रित हप्ते 2,000 म्हणजे 1,500 रुपये या तुमच्या हातात जर होण्याची शक्यता आहे. 3,000 रुपयेचं सरकार आर्थिक तरतूद नियोजन केलं आहे. पण रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने जुलै आणि ऑगस्ट हप्ते एकत्रित जमा होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की जुलै संपलं, मग आता ऑगस्ट हप्ता कधी मिळणार? जर लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता स्वतंत्रपणे 15 ते 20 दिवसात देणे सरकारला शक्य नाही, त्यामुळे रक्षाबंधनला तुम्हाला लाडक्या बहिणींचा भावाचं गिफ्ट म्हणून 3,000 रुपयाचा बोनस मिळणार आहे. आणि हे बोनस म्हणजे तुमच्या लाडक्या भावाकडून मिळणार आहे ओवाळणी म्हणून. मागच्या वर्षीचं असंच घडलं होतं, यावेळी तेच होणार आहे. म्हणजे जुलैचा हप्ता आता दिला तर ऑगस्टचा हप्ता 9 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मिळेल आणि तेही 3,000 बोनस म्हणून. आता ज्यांना जूनचा हप्ता अद्याप मिळाला नाही त्यांचं काय? लाडक्या बहिणींनो, ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी अजिबात घाबरायचं नाही, कारण सरकारकडे तुमच्या नोंदी आहेत. तुमचा हप्ता कुठेही जाणार नाही. जूनचा हप्ता मिळण्यात उशीर होण्याची काही कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे EKYC अपूर्ण असणं. दुसरं म्हणजे EKYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर त्याची त्रुटी किंवा पैसे जमा होण्याची अडथळा येतो. दुसरं कारण म्हणजे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक DBTद्वारे सरकार पैसे पाठवत असतात, त्यावेळी पैसे येत नाहीत. आधार कार्डशी जोडलेलं असावं किंवा लिंकिंग केलेलं असावं त्याबद्दल. मग तिसरं म्हणजे अर्जाची सखोल तपासणी. काही अर्ज जास्त तपासणीसाठी बाजूला काढले जातात, त्यात तुमच्या उत्पन्नाची किंवा इतर कागदपत्राची पडताळणी केली जाते, त्यामुळे थोडं विलंब होऊ शकतो. मग आता काय करायचं? यात जूनचा हप्ता बाकी आहे ते 2 पर्याय आहेत. पहिला म्हणजे हप्ता पेंडिंग आहे, अशा सरकारचे 5 ते 6 ऑगस्टपर्यंत तुमचा जूनचा हप्ता जमा करू शकतो आणि त्यानंतर रक्षाबंधनला जुलै आणि ऑगस्ट हे 3,000 रुपये मिळत असतील. दुसरा पर्याय, जूनचा हप्ता काही काळात मिळणार नाही, परंतु घाबरायचं कारण तुम्ही हे ऑगस्ट हप्त्यासमोर जूनचा हप्ता मिळाला एकत्र तर 4,500 रुपये मिळू शकतात. म्हणजे 1,500 आणि 1,500 अधिक 1,500 म्हणजे 4,500 तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. ही शक्यता खूप आहे, पण कारण सरकारला माहीत आहे की कोणाचे हप्ते बाकी आहेत. पुढच्या हप्त्यात रक्कम समायोजित करून तुम्हाला देतील, त्यामुळे त्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही. उलट मोठा फायदा होऊ शकतो, कारण यावेळी मोठी रक्कम हातात येईल. आता तुमच्या अर्जाची स्थिती अशी तपासणी बऱ्याच लाडक्या बहिणींना
बहिणींना हा प्रश्न आहे की आपला अर्ज मंजूर आहे की नाही, पैसे का थांबलेत, कसं तपासायचं, प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्ही जर घर बसल्या मोबाईलवर तपासू शकता. सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत सरकारी वेबसाईटला जाऊन तिथे तुम्हाला अर्जाची स्थिती, ॲप्लिकेशन स्टेट असा पर्याय दिसतो, त्यावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज क्रमांक, आधार कार्ड अचूकपणे टाका, सोबत दिलेला कॅप्चा पण नीट टाका, सबमिट करा. त्यानंतर तुमचा अर्जाची सध्याची स्थिती समोर येईल. तिथे तुम्हाला अप्रूव्ह म्हणजे मंजूर, पेंडिंग म्हणजे प्रतिलिंब, रजिस्ट्रेशन, अपात्र किंवा डीबीटी फेलियर काहीतरी दिसेल. जर अप्रूव्ह असेल काळजी करू नका, तुमचे पैसे लवकरात लवकर जमा होतील. जर पेंडिंग असेल तर तुमच्या अर्जाची तपासणी सुरू आहे. जर रिजेक्टेड असेल तर त्यांच्या कारण तिथे दिसेल तर कारण का थांबलेलं आहे. आवश्यक कागदपत्र जमा करून पुन्हा अर्ज करू शकता किंवा ॲप्लाय करू शकता. आणि जर डीबीटी फेलियर दिसत असेल तर तातडीने बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही, KYC अपडेट आहे की नाही तपासून घ्या. आता पुन्हा एकदा या पत्राच्या नियमाबद्दल बोलूया. यावेळी थोडा खोलात जाऊन समजून घेऊन. पहिली गोष्ट, उत्पन्नाची मर्यादा. ही मर्यादा 2.5 लाख कुटुंबासाठी म्हणजे पती आणि पत्नीचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं. जर तुम्ही स्वतःपणे राहणार असाल, तुम्ही उत्पन्नाचा दाखला वेगळा असेल तर तुम्ही पात्र ठरू शकता. दुसरी गोष्ट, 4 चाकी वाहन. इथेही काही संभ्रम आहे. जर तुमच्या नावावर गाडी असेल तर तुम्ही व्यावसायिक वापरासाठी घेतलेली आहे, जसं की टॅक्सी किंवा टेम्पो, तर त्यासाठी वेगळे नियम लागू होऊ शकतात. याबद्दल तुम्ही तहसीलदार कार्यालयात चौकशी करू शकता. महत्त्वाचं म्हणजे गाडी तुमच्या नावावर नसावी, म्हणजे तुमच्या सासरा किंवा तिसरा दिराच्या नावावर असेल तसं तुमचा लाभ मिळू शकतो. तिसरी म्हणजे गोष्ट, शासकीय नोकरी. फक्त कायमस्वरूपी शासकीय नोकरी असलेल्या महिलांना अपात्र ठरतात, पण कंत्राटी कर्मचारी, मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अशा वर्क्स किंवा मदतीने यांना लाभ मिळतोय. त्यामुळे जर तुम्ही अशा पदावर असाल तर काळजी करू नका. चौथी गोष्ट, निवृत्ती वेतन. जर तुम्हाला किंवा तुमच्या पती शासकीय नोकरीतून भरावी निवृत्ती वेतन मिळत असेल तर उत्पन्नाचा दर जात नाही, तुम्ही अपात्र ठरू शकता. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला सगळं गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे 9 ऑगस्ट 2025 रोजी 3,000 रुपये मिळतील 100%. दुसरीकडे ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी घाबरायचं नाही, त्यांना लवकरात लवकर 4,500 एकत्र तिसरा हप्ता मिळून. तिसरा गोष्ट म्हणजे KYC बँकिंग करून घ्या. 99% लाडक्या बहिणींना गरीब रेशन कार्ड आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काय आवश्यकता नाही आहे. मुलांच्या शिक्षणासाठी औषध धडपडण्यासाठी यासाठी 1,500 रुपये आधी होते, आता 2,100 रुपये. खूप मोठा आधार मिळणार नाही. जर तुम्ही आर्थिक स्थिती चांगली असेल तर स्वतःहून योजनेतून बाहेर पडा, जेणेकरून खरोखर महिलांना लाभ मिळेल. तुमच्या त्यामुळे मिळणाऱ्या जागेमुळे गरीब कुटुंबाला मोठा आधार मिळू शकतो. ही माहिती तुमच्या नातेवाईकाला आणि मैत्रिणींशी शेअर करा. म्हणजेच तुम्ही जिल्ह्यातून माहिती पाहत आहात, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, कोणाला पैसे आलेत की नाहीत, नक्की कमेंट करून सांगा. महत्त्वाचा अपडेट आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला मिळून जाईल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या नातेवाईकांच्या किंवा मित्राच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर शेअर करा. चला तर मग मित्रांनो, धन्यवाद, आभारी आहोत. चला तर मग